नमस्कार, मी डॉक्टर नचिकेत दीक्षित। गेली 16 वर्ष मी रेकी, हिलिंग, मेडिटेशन, त्यावर मेडिकल प्रॅक्टिस आणि तसंच अनेक विषयांवरती व्याख्यानं करतो आहे। या सगळ्यांची प्रॅक्टिस करत असताना मला एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे की आपल्या घरामध्ये एका व्यक्तीला देखील मेडिटेशन, रेकी किंवा असे जे काही योग प्रकार आहेत याचं ज्ञान असेल तर त्याचा लाभ, त्याचा फायदा जो आहे तो घरातल्या प्रत्येक व्यक्तीला होत असतो। म्हणजे होतं असं बघा की घरामध्ये एक व्यक्ती कमवणारा असतो आणि बाकी सगळी लोक जे आहेत त्यांचं उदरनिर्वाह त्यावर चालत असतो। तसं घरातल्या एका व्यक्तीने जरी सुरुवातीला इनिशिएटिव्ह घेऊन या गोष्टी शिकले त्याचा लाभ जो आहे हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला होत असतो। म्हणून मला असं वाटतं की घरातील एका तरी व्यक्तीने ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे। त्याच्या माध्यमातून आपण अनेक समस्या ज्या आपल्या घरामधल्या असतात, माणसांच्या असतात, त्यावर आपण सहज मात करू शकतो किंवा आपल्याला मार्ग तरी सापडू शकतो की हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे। तर आजपासून आपण आपल्या कोर्सला सुरुवात करणार आहोत। तर कोर्स करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे एक वही घ्या, एक पेन घ्या आणि तुम्हाला आज जे काही सांगणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। तर त्या वहीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, मला मेडिटेशन का करायचं आहे, का शिकायचं आहे, ही कारणं तुमची स्पष्ट असली पाहिजे। कारण की मी जेव्हा मेडिटेशनला सुरुवात केली होती त्यावेळेला माझ्यासमोर एक पर्पज होता की मी मेडिकल प्रॅक्टिस करत असताना त्याचा फायदा म्हणजे मेडिटेशन शिकण्याचा फायदा जो आहे तो मला सगळ्या गोष्टींमध्ये आला पाहिजे, माझ्या प्रॅक्टिसमध्ये आला पाहिजे। आणि त्याचबरोबर माणसं जी आज डिस्टर्ब आहेत किंवा प्रत्येकाला असं वाटतं की मला खूप ताण आहे, हा ताण कसा कमी करता येईल यासाठी मी सुरू केलं होतं। त्याच्या अगोदर मी विवेकानंद केंद्रात असताना ह्या गोष्टी आम्हाला पर्सनल लेवलवरती स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी या सांगितल्या जायच्या आणि त्या शिकवल्या जायच्या आणि हळूहळू मग मी त्याच्यामध्ये अजून शिक्षण घेत गेलो। पण याच्या माध्यमातून मी खरं सांगतो की आपलं व्यक्तिमत्व विकास होतं आणि 100% होतं। आपल्याला एक लिहायचं आहे की मला का करायचं आहे, मला मेडिटेशन का करायचं आहे, मला का शिकायचं आहे। कारण जेव्हा आम्ही शिकायला सुरुवात केली होती त्यावेळेला मला ही पहिली असाइनमेंट हीच होती का लिहा का करायचं आहे म्हणून। कारण आपलं पर्पज हे क्लिअर असलं पाहिजे, आपण जे करणार आहोत ते आपल्या पेशींना समजलं पाहिजे की का करायचं आहे म्हणून। कारण आपल्या पेशी एकदा तयार झाल्या, आपल्या मेंदू एकदा तयार झाला की मग त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी सहज होत असतात। आपलं शरीर आणि आपलं जे काही दैनंदिन व्यवहार आहेत त्या गोष्टी त्या स्वीकारत असतात। म्हणून ते क्लिअर करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आजपासून आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे की रात्रीचं जेवण जे आहे जेवढं शक्य आहे तेवढं लवकर घ्या आणि थोडंसं कमी जेवा। कारण की मेडिटेशन करताना आपलं पोट जे आहे हे जवळपास 0.5% म्हणजे 25% तरी रिकामं असावं, हा नियम आहे। मेडिटेशन करताना ते कधी करायचं आहे तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये म्हणालो की आयडियल जी वेळ आहे ती सकाळची आहे, पण नाही जमलं तर इतर वेळेला करा। आपण मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा जी आहे ती ओंकारपासून सुरुवात करणार आहोत आणि आपलं पर्पज जे आहे ते म्हणजे सप्तचक्र साधना। कारण आपल्या शरीरामध्ये मूलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत जे 7 चक्र असतात, इतरही चक्र आहेत पण आत्ता तरी आपल्याला 7 चक्रांचाच विचार करायचा आहे। जी 7 चक्र असतात हे डिरेक्टली इम्पॅक्ट करतात आपल्या ग्लँडवरती म्हणजे आपल्या ग्रंथींवरती आणि आजार जे आहेत हे ग्रंथींमध्ये निर्माण होतात आणि आजार बरं कोण करतं ते ग्रंथीच करत असतात। म्हणजे आपल्या शरीरात आजार निर्माण होतात आणि आपलं शरीरच आजार बरं करत असतं। पण आजार बरं करण्यासाठी आपल्या ग्रंथी ज्या आहेत ह्या खूप मोठा रोल प्ले करत असतात। त्यामुळे आपल्याला ग्रंथींवरती काम करायचं आहे सप्तचक्र मेडिटेशनच्या माध्यमातून। मूलाधारापासून सुरू होणारा प्रवास सहस्रार चक्रापर्यंत जेव्हा जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्याला ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये आहेत पण आपण त्याचा विचार कधीच केला गेलेला नव्हता। त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की आपलं शरीर, आपलं मन जितकं प्रसन्न ठेवता येईल तेवढं प्रसन्न ठेवायचं आहे। असं नाही की तुम्हाला मेडिटेशन करताना विचार येणार नाहीत, ते आले पाहिजेत। खरं तर ते का आले पाहिजे, जसं जसं आपलं प्रॅक्टिकल पुढे सरकेल तसं तुम्हाला मी सांगणार आहेच, पण तुम्हाला आपलं मन, आपली बुद्धी, आपलं शरीर जर प्रसन्न ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपले विचार जे आहेत ते चांगले ठेवणं गरजेचं आहे। आपला चेहरा जो आहे तो प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे। तुमच्या आवडीचं एखादं गाणं असेल, एखादं पुस्तक असेल किंवा एखादं काही तुम्हाला आवडणारी गोष्ट असेल तर ती करायला तुम्ही सुरुवात करा। रोज 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही काढा, त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तो आनंद जो आहे
याचा फायदा आपल्याला मेडिटेशन करताना होणार आहे. मेडिटेशन आपण जे शिकणार आहोत ते जितकं शक्य आहे तेवढं मी सखोल जाण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे फक्त वरवर आपल्याला करायचं नाही आहे, तर काहीतरी चांगलं आपल्याला करायचं आहे. यासाठी प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. तर आज तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे की वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला आहार जो आहे तो हलका घ्यायचा आहे आणि आपलं पोट जे आहे थोडंसं रिकामं ठेवायचं आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला मेडिटेशन करताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत म्हणून. बाकी तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि प्रत्येकाने नोट्स आवर्जून काढा. कारण तुम्ही काय आत्ता करणार आहात, तुम्ही कशी प्रॅक्टिस करणार आहात, तुम्ही काय लिहिणार आहात, या सगळ्यांचा परिणाम जो आहे चांगला हा तुम्हाला नंतर पाहायला मिळणार आहे. कदाचित सप्तचक्र मेडिटेशन नंतर अजून काहीतरी आपण शिकू शकतो. याच्या पायऱ्या तर खूप जास्त आहेत. म्हणजे देवाच्या आशीर्वादाने माझी सुरुवात जी आहे ती मुळातच सप्तचक्र साधनेपासून सुरुवात झाली होती. पण पुढे रेकी हिलिंगच्या माध्यमातून, हिमालयन मेडिटेशनच्या माध्यमातून मी जी त्रिपुरा सुंदरीची श्रीविद्या आहे तिथपर्यंत माझा प्रवास ह्या सगळ्या शक्तींनी, ह्या सगळ्या शास्त्रांनी करून घेतला. तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला असेल तर त्याची सुरुवात आपल्याला दमदार करणं गरजेचं आहे. अशी दमदार सुरुवात की ज्याच्यामुळे आपलं मन, आपली बुद्धी, आपलं शरीर, आपलं वातावरण, आपला ऑरा, आपली फॅमिली सगळे खुश होतील आणि आपल्याला जाणवेल की मी काहीतरी चांगलं करतोय, ऑथेंटिक करतो आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याबरोबर अजून इतरांनी देखील या गोष्टी शिकाव्यात तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचबरोबर इथून प्रत्येक व्हिडिओ पुढचा जो आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला या सप्तचक्र साधनेच्या, या मेडिटेशनच्या, या ध्यानधारणेच्या प्रक्रियेच्या तुम्हाला शुभेच्छा. खूप छान तुम्ही शिका आणि जेवढं शक्य आहे, जेवढं देव मला बुद्धी देईल तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.